कसबा बावडा येथील संगपाळनगर परिसरातील जय हिंद स्पोर्ट प्रणित शेड मेंबर्स गणेशोत्सव मंडळाच्या परिसरातून जाणाऱ्या विद्युत तारामुळे यंदाच्या गणेशोत्सवाच्या तयारीत अडथळा निर्माण होत होता। मंडळाकडून यंदा 21 फुटी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे 30 फुटी मंडप उभारण्यात येणार आहे। मात्र परिसरातील विद्युत तारामुळे गणेश मूर्ती तसेच मंडपाच्या उंचीला तारांचा स्पर्श होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती। ही बाब लक्षात घेऊन गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन विद्युत तारा बदलून एरियल बंच केबल बसवण्याची मागणी केली। कार्यकर्त्यांच्या मागणीची तातडीने दखल घेत आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुष्कराज क्षीरसागर यांच्या माध्यमातून या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला। या कामाची सुरुवात आज पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आली। येत्या 2 दिवसात परिसरातील विद्युत तारांच्या जागी एरियल बंच केबल बसवण्यात येणार आहेत। विशेष म्हणजे मागणी केल्यानंतर अवघ्या 15 दिवसात कामाला मंजूर मिळवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याबद्दल गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले। गणेशोत्सवाच्या काळात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि मंडळाचा 21 फुटी गणपती तसेच 30 फुटी मंडप सुरक्षितपणे उभारता यावा यासाठी हे काम महत्त्वाचे ठरणार आहे। याबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमदार क्षीरसागर आणि पुष्कराज क्षीरसागर यांचे आभार मानले। यावेळी कपिल पोवार, आदर्श जाधव, कृष्णनाथ लोंढे, रोहन उल्पे, दादासो अळवेकर, योगेश पवार, समीर खामकर, अमित पवार, उद्धव पाटील, सौरभ सुथार, श्रीधर दळवी, रेहान शेख, कुणाल सुतार, अनुज मोगले, अनुष पाटील आदी उपस्थित होते। आज आपल्या ते विद्युत पोलचे उद्घाटन झालेले आहे, काय सांगाल काय? खरं तर आज बावड्यामध्ये संगपाळनगर येथे जय हिंद स्पोर्ट्स प्रणित शेड मेंबर्स मंडळाचं आज विद्युत पोलचं उद्घाटन झालं। आज या मंडळाचा जर गणपती आपण बघितला तर 21 फुटीचा गणपती ते यावर्षी आणत आहेत आणि त्या निमित्त त्यांना 30 फुटीचं मांडव ते आज घालणार आहेत। मग गेल्या महिन्यापूर्वी त्यांनी ऑफिसमध्ये माझ्याकडे मागणी केली होती की येथील जे तारा आहेत त्या एरियल बंच केबलमध्ये आपण करून द्याव्यात आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन राजेश क्षीरसागर साहेबांच्या फंडातर्फे आम्ही इथं एरियल बंच केबलचा आज उद्घाटन सोहळा केला। निश्चितपणे पुढच्या दिवसात इथं एरियल बंच केबल आम्ही करणार आहोत आणि त्या एरियल बंच केबलमुळं त्या जो खांब आहे त्याला 10 फूट हाईट वाढवून एरियल बंच केबल आम्ही करणार आहोत आणि त्यानिमित्तानं या जो मंडळाचा मांडव आहे तो अतिशय भव्य होणार आहे आणि मंडळाची मूर्ती देखील त्यांनी एकदम 21 फुटे आणल्यामुळे एकदम भव्य असणार आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही त्यांना एक छोटंसं आमच्या माध्यमातून मंडळासाठी एक आमचं योगदान दिलेलं आहे। आगामी काळात